स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची तसेच आनंदाची बातमी आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण वॉच करायचा आहे। त्या अगोदर चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये वेळोवेळी होणारे सर्व नवीन बदल, सर्व या योजनेसंदर्भातल्या लेटेस्ट अपडेट, सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणं, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। तर पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सुरुवात करूया। त्या अगोदर नक्की सबस्क्राइब करून ठेवा। चला सबस्क्राइब करा, सुरुवात करूया व्हिडिओला। मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात, आणि लाडकी बहीण योजनेसाठी हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे। ज्या महिला अपात्र आहेत अशा महिला पात्र होणार आहेत, अशा प्रकारचा हा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। आणि नेमका हा काय निर्णय आहे पाहूयात। तर या ठिकाणी त्या अगोदर पहा, काल आपण एक व्हिडिओ बनवलेला होता ज्यामध्ये ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत अशा महिलांचं कारण काय आहेत, अशा महिलांचे अर्ज कशामुळे रिजेक्ट झालेले आहेत या संदर्भातली माहिती पाहिलेली आहे। आणि या कारणांमध्ये एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तुम्ही मराठीत भरल्या कारणामुळे, तुम्ही मराठीत फॉर्म फिलअप केल्यामुळे तुमचा अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी रिजेक्ट केला आहे, असं तुम्हाला कारण आलेलं आहे तुमच्या रिजेक्शनचं। आणि आता या संदर्भातच महत्त्वाची अपडेट आलेली आहे। हा ॲपचाच प्रॉब्लेम होता। या ठिकाणी पहा, शासनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलेलं नव्हतं की तुम्हाला मराठीमध्ये फॉर्म भरायचा आहे का इंग्रजीमध्ये फॉर्म भरायचा आहे। कंपल्शन नव्हतं की तुम्ही इंग्रजीमध्येच फॉर्म भरा, GR मध्ये तशा प्रकारची कुठलीही नोंद नव्हती। त्यामुळे अनेक महिलांनी जे आहे ते मराठीमध्ये फॉर्म भरलेले होते आणि त्याचमुळे त्यांचे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट करण्यात आलेले होते। परंतु आता अशा महिलांना देखील संधी मिळणार आहे, कारण त्यांचे जरी फॉर्म रिजेक्ट झाले असले तरी त्यांना आता संधी मिळणार आहे। अपात्र त्यांचे फॉर्म आता पात्र होणार आहेत। अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि तो सकाळ या वर्तमानपत्रामध्ये देखील तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। सकाळच्या माध्यमातून देण्यात आलेली ही महत्त्वाची अपडेट आहे। आपण जाणून घेऊया ही काय आहे बातमी। तर या ठिकाणी पाहू शकता, लाडकी बहीण योजना आता मराठीमधूनही स्वीकारणार लाडकी बहीण योजनेचे अर्ज, आणि त्यामुळे 70% महिलांना जो आहे तो लाभ मिळणार आहे। कारण मराठीमध्ये ॲप असल्यामुळे बऱ्याच महिलांनी मराठीमध्ये अर्ज भरलेला होता। अशा महिलांना आता त्यांचा अर्ज अप्रूव्ह होण्यासाठी संधी मिळणार आहे, त्यांचा अर्ज स्वीकारण्यात येणार आहे। जरी त्यांनी या ठिकाणी मराठीमध्ये अर्ज भरलेला असला तरी पुढची अपडेट पहा या संदर्भात। तर बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज इंग्रजीमध्ये भरण्याचे बंधनकारक होते, मात्र बहुतांश अंगणवाडी कार्यकर्त्यांना याबाबतची अडचण येत असल्याची बाब शिरूर अनंतपाळ या ठिकाणी तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने भाजप प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच फोनद्वारे ग्रामीण भागातील अडचण लक्षात आणून दिलेली आहे। आणि लागलीच आज सकाळी याबाबतचे बदल केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांना कळवलेले आहे। आता मराठीतही अर्ज स्वीकारले जाणार असून याचा लाभ 70% मराठीत अर्ज भरलेल्या महिलांना होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर या निर्णयाचा फायदा होणार आहे। तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या व अंगणवाडी सेविका यांना हा अर्ज इंग्रजीत भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत होते। अनेकांनाही अर्जही इंग्रजीमध्ये भरल्याने अशा महिलांचे अर्ज मंजूर होणार की नाही याबाबतही शंका निर्माण होती, कारण अंगणवाडी सेविकांचं शिक्षण जे आहे ते मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे किंवा जास्त नसल्यामुळे त्यांना इंग्रजीमध्ये फॉर्म भरणं अवघड जात होतं। आणि हेच कारण सरकारच्या लक्षात आणून दिल्यामुळे या ठिकाणी आता मराठीमध्ये तुमचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत। असा महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो घेण्यात येणार आहे, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। निलंगा तालुक्यातील तसेच लातूर जिल्ह्यातील बऱ्याच महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज मराठीमध्ये भरले होते, मात्र शासनाच्या सूचनेनुसार हे अर्ज इंग्रजीमध्ये असल्याशिवाय स्वीकारले जाणार नव्हते। मुख्यमंत्री कार्यालयातील कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी ही अडचण लक्षात घेत मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल घेऊन मराठीमध्ये अर्ज भरण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या व केलेले बदलही निलंगेकर यांना कळवल्याने ते आता जवळपास 70% महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे।
70% महिलांचे रिजेक्ट होणारे अर्ज पहिल्या टप्प्यात मंजूर होऊन लवकरात लवकर त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। तर महत्त्वाची अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे। या संदर्भातला हा जो बदल आहे या संदर्भातला शासन निर्णय देखील निघेल, कारण मराठीमध्ये अर्ज ज्यांनी भरलेले होते त्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे। कालच आपण पाहिलेलं आहे व्हिडिओमध्ये की कारण देण्यात आलेलं आहे डाटा इन मराठी लँग्वेज असल्यामुळे तुमचा अर्ज जो आहे तो रिजेक्ट करण्यात आलेला होता। म्हणजेच तुम्ही मराठीमध्ये फॉर्म फिलअप केला असल्यामुळे तुमचा अर्ज त्या ठिकाणी रिजेक्ट झालेला होता। परंतु आता ज्यांचा अर्ज मराठी मध्ये फॉर्म भरला असल्याकारणाने रिजेक्ट झाले होते त्यांना आता संधी मिळणार आहे आणि त्यांचे अर्ज आता पात्र होणार आहेत। महिलांसाठी खुशखबर आहे। मुख्यमंत्री कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेली ही सर्वात मोठी दखल आहे। महाराष्ट्रातील बऱ्याच अंगणवाडी सेविका अशा आहेत ज्यांना इंग्रजीमध्ये अर्ज भरणं शक्य होत नाही आणि जरी त्यांनी अंगणवाडी सेविकांनी अर्ज इंग्रजीमध्ये भरला असेल तरी पण स्पेलिंग मिस्टेक असो किंवा त्यांच्याकडनं बऱ्याच चुका ज्या आहेत त्या झाल्या असतील आणि त्यामुळे महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले असतील। तर आता असं होणार नाही। ज्यांनी मराठीमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांचे अर्ज त्या ठिकाणी स्वीकारण्यात येणार आहेत आणि ज्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी संधी मिळणार आहे। तर महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट, सर्व माहिती शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करू शकता। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।